अनिकेत गोलंदाज मयूर तामरे ऑन स्ट्राइक पाहायला मिळतंय काय होते पाहूया. पहिला चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून येत असताना लेग स्टंपच्या बाहेरच्या दिशेला गेला चेंडू. नक्कीच एक अतिरिक्त धावेने खातं उघडलं जात असताना पाहायला मिळते आहे. सुरेख सामन्याची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. महाफिनाले आहे. दोन बलाढ्य संघ इकडे आपल्याला कामगिरी राबवत असताना दरम्यान चेंडू आला, वेट अँड वॉच केला, लॉंग लेगला आउट केला जातो आहे. माध्यमातून मात्र धावसंख्येला बळण दिलं जाते आहे. धावसंख्या 5 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. एक सुंदर फटका अनिकेत यांची गोलंदाजी एका बाजूला बघता आता आदिवासी समाजाच्या माध्यमातून पांडवा जिलेवन संघ फिनाले, तर एका बाजूला ओपनच्या माध्यमातून संघ बंटी पाटील ओसार संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच दोन्ही बाजूला सपोर्टर्स, चला प्रेक्षकांना तिकडे विनंती असेल थोडंसं बाहेर निघायचं आहे. प्रेक्षकगणांना विनंती असेल. भूपेंद्र मडवे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये कॅश लागू झालेला आहे. पाहूया षटकार मारा, 500 रुपये जिंका भूपेंद्र मडवे यांच्याकडून. बंडी 11 साठी आहे. यस चला यावेळेला मिड विकेट, पुन्हा एकदा चांगला चेंडू अडवला जातो आहे. काय वेगवान आणि ब्रेक मारला जातो आहे. रनिंग द बिटवीन, बहुत ही बढ़िया रनिंग द बिटवीन का नजारा, काफी हुनरतापूर्वक खेल मैदान में मचाते हुए. यस पालघर विधानसभा आमदार राजेंद्र गावित साहेब यांचं देखील आगमन होत आहे. चला वळूया मैदानाची आज धावसंख्या मात्र झालेली आहे 7. यावेळेला चेंडू साकारले गेलेले 3. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आहे पुढचा चेंडू यावेळेला मात्र इनसाइड एज येतो आहे. फटका सजत नाही आहे. विशाल यष्टी रक्षक मात्र रोखतो आहे चेंडूला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना आहे. सुशील चुरी यांचं देखील आगमन आहे. गावी साहेबांसोबत वेलकम आहे सर. यावेळेला बिग हिट अँड बिग शॉट, चौका. मयूर खेळताना पाहायला मिळतो आहे. या वेळेला पुढचा चेंडू सुंदर चेंडूंचा नजराना बीट केला जाते आहे. निर्धाव चेंडू येतो आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला 11 पाहायला मिळते आहे. 5 षटकांचा सामना आहे. तर नक्कीच दुसरं पॉवर प्लेचं षटक कोण घेऊन येतं आहे या वेळेला घेऊया एक छोटासा डिजिवल. स्वागतम आहे.
तर नक्की जवळ येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत दुसरं षटक घेऊन येतोय. स्टेप ड्राईव्हला खेळला जातोय, फटका येतो आहे. जयवंत वाडान आणि धीरज वाडान यांच्याकडून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण पहिल्याच वेळेला मोठं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज पांडवा जिलेन प्रीमियर लीगच्या माध्यमातून इकडे पाहायला मिळते आहे. यावेळेला पुढचा चेंडू नक्कीच सुंदरसा चेंडू घेऊन येतो आहे. गोलंदाज आपण पाहता आहेत सिद्धांत, सुरेख गोलंदाजीचा नजराणा आहे सिद्धांत यांच्याकडून. खूपच चमत्कारिक कामगिरी आतापर्यंत या टुर्नामेंटमधून साकारली गेलेली आहे, पाहायला मिळते आहे कौशल्यपूर्ण कामगिरी. तर नक्कीच गावित साहेबांचा आगमन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्तंभाकडे शिवरायांचं दर्शन करतील आणि नंतर व्यासपीठावर येतील. नक्कीच मैदान मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या मात्र 17 पाहायला मिळते आहे. 1717 ऑन द बोर्ड धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. दुसरं षटक मार्गस्थ, चौथा चेंडू. तर पॉवर प्लेचं षटक आपण बघता आहेत. 4 चेंडू झालेला आहे, 2 चेंडू शिल्लक आहेत. करण रावरे फुल टॉस चेंडू ग्राउंड रूट कव्हर शॉटकडे आपल्याला बघता आहेत. तर नक्कीच फिल्डिंग करत असताना गणेश दाभाडे आपल्याला पाहायला मिळतात शॉट कव्हरकडे. नक्कीच ज्यांच्याकडून दरवर्षी उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असं ट्रॉफी सुंदरशी बहाल केली जाते, ते यावेळेला पांडवाज 11 आदिवासी संघांकडून फिनालेमध्ये आपलं कामगिरीचं दर्शन घडवत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतो आहे सिद्धांत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, नक्कीच सुंदर गोलंदाजीचा नजराणा, निर्धाव चेंडू, कमालीची गोलंदाजी यावेळेला साकारली जाते आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 पाहायला मिळते आहे. घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक. षटकांचा फिनाले आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर यावेळेला मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 पाहायला मिळते, बिनबाद 18. तर 2 आक्रमक फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळते आहेत मैदानामध्ये, मयूर तामोरे आणि करण रावरे. तर यावेळेला तिसरे षटक घेऊन येतो आहे जितेंद्र वाढाण. तर नक्कीच आता मात्र 3 षटक शेष आहेत. मजल कुठपर्यंत मारली जाते आहे धावसंख्येची ती मात्र पाहायला मिळणार आहे. जबरदस्त जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजन सलग सलग 5 वर्ष या ठिकाणी पांडवाज 11 आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदेश चौधरी आणि जितेंद्र वाडाण आणि यांची समस्त टीम बिग हिट. धन्यवाद डीजे. येस, पाणी आहे का तिकडे प्रदीप चौधरी? येस, ओव्हर नंतर घेऊन जायचं आहे.
बॅक बिग हिट लॉंग लेग हुप शॉट. बिग हिटच्या माध्यमातून मात्र 31 धावांवर स्कोरबोर्ड तब्दील आपल्याला पाहायला मिळतो आहे. करण रावरे यांच्यासाठी लागलाय प्राइज आणि आक्रमकता दाखवतो आहे. नक्कीच बंटी पाटील 11 संघासाठी प्राइजेस आहेत. बिग हिट यावेळेला मात्र दिशा थोडीशी बदललेली आहे. 2 धावा. धन्यवाद डीजे. मार्गस्थ यावेळेला मात्र सुरेख चेंडू हाताळला जातो आहे. मिडॉन कडे क्षेत्ररक्षित केलं जात आहे धीरज वाडान यांच्याकडून, परंतु एकेरी धाव मात्र टिपली जाते आहे. तर करण रावरे आणि मयूर तामोरे यांची जोडी मात्र धावसंख्या 34 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते आहे. तिसरे षटक मार्गस्थ. खूपच चांगला रनिंग द बिटवीनचा नज़ारा, बेहतरीन शॉट के नज़ारा भी देखने को मिलता है. बिल्कुल फुल टॉस की गेंद है. 24 कैरेट का सच्चा पीला सोना मैदान दिखाता है बेहतरीन नजारा. आणि यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न चकवा खाला गेला. नक्कीच एक उत्तम असा गोलंदाज जितेंद्र वाडन आपल्याला पाहायला मिळते आहेत आणि त्यांच्यावर स्विच करणं नक्कीच थोडंसं कौशल्य आहे. खूपच सुरेख कामगिरी. चेंडू झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू या षटकातला पाहूया. नक्कीच घुटनो केबलवाला शॉट प्रयत्न होता, अखूट टप्पा होता, फळीत काय बसला नाही. निर्धाव चेंडू सांगता केले जाते आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 आपल्याला पाहायला मिळते. 34 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. खूपच सुरेख असं आयोजन नियोजन. पांडवाज 11 प्रीमियर लीग 2025 वर्ष 5वे आणि नक्कीच धावसंख्या 34 आपल्याला पाहायला मिळते आहे. 4थं षटक मात्र घेऊन येतो आहे. गोलंदाज यावेळेला कोण आहे? गोलंदाज सिद्धांत वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना, 4थं षटक संघाकडून घेऊन येत असताना पाहायला मिळतो आहे. पाहूया काय कामगिरी असेल. यावेळेला मात्र सुंदरसा चेंडू शॉट परावर्तित करताना डायरेक्ट जर हिट झाला असता गणेश भाऊ नक्कीच उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून तुम्हालाच पुरस्कार मिळाला असता, परंतु निशाणा लागला नाही. बिग फलंदाज होता परंतु नक्कीच थोडक्यात तो बचावला गेलेला आहे करण रावरे. तर धाव मात्र परिपूर्ण होत असताना पाहायला मिळतो आहे. सुंदर कामगिरी या ठिकाणी केली जात असताना फलंदाजीच्या माध्यमातून, तर गोलंदाज मात्र सुंदर कमबॅक करतो आहे. कारण मागच्या षटकामध्ये सिद्धांत यांच्याकडून 7 धावा दिल्या गेल्या होत्या, तर पहिला चेंडू हाताळला, 1च धाव दिली गेलेली आहे. पाहूया पुढचा चेंडूचा नजराणा. यावेळेला मात्र थोडंसं दिशा भरकटली, वाईटला जातोय चेंडू. 1 अतिरिक्त धाव मात्र मिळते आहे. तर नक्कीच एक अतिरिक्त धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे, ती म्हणजे 36 ऑन द बोर्ड. आणि यावेळेला मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एकेरी धाव. तर वामन याला कमलेश यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये कॅश प्राइज लागू झालेली आहे.
नक्कीच करण रावरे खूप दिवसांनी मैदानात दिसत आहेत आणि त्यांचे चाहते मात्र त्यांच्यासाठी प्राइज आणि प्राइज लावता आहेत. तर नक्कीच सुंदरसे 2 षटकार देखील त्यांच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पाहूया पुढचा नजराणा काय घेऊन येतील का. प्रयत्न होता, बेट अँड वॉच नाही झाला, फिरवली फळी पॅडवर आली आणि नक्कीच निर्धाव चेंडू. निशांत यांची सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने घेऊन येत असताना आपल्याला पाहायला यावेळेला मिड विकेटला केला जातोय हा शॉट. नक्कीच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, परंतु कलेक्शन तेवढ्याच पद्धतीने कव्हरिंग देखील खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच सुंदर गोलंदाजी यावेळेला सिद्धांत यांच्याकडून पाहायला मिळते आहे. 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि 4-5 धावा दिले गेलेले आहेत. धावसंख्या मात्र 39 पाहायला मिळते. 39 ऑन द बोर्ड. चौथं षटक मार्गस्थ आहे. खूपच चांगल्या गोलंदाजीचा नजराणा मात्र दाखवून दिला गेलेला आहे. कमालीची गोलंदाजी आहे. एका बाजूला आपल्याला आदिवासी समाजाचा पांडवास 11 पाहायला मिळतो आहे. बिग हिट शॉट आहे आणि घेऊन येतो षटकार. यॉर्करचा चेंडू नक्कीच ग्राउंड रूटने खेळला जातो आहे. कव्हर क्षेत्रामध्ये गणेश दाभाडे क्षेत्ररक्षक आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. एकेरी धाव येते आहे. ओव्हर समाप्त. याचं ओव्हरची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. 46 धावा बोर्डावर लागलेले पाहायला मिळत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 मारली जाईल. तर एका बाजूला घरेलू मैदानावर पांडवास 11 नक्कीच 5 वर्षाच्या प्रदीर्घ. चला पाणी घेऊन या तिकडनं. चला आता नक्कीच गावित साहेब, पांडवा झिलियन प्रीमियर लीग हे 5वं वर्ष चालू आहे. तर नक्कीच 5व्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देखील तर धावसंख्या मात्र 50 आपल्याला पाहायला मिळते आहे. 50 धावा परिपूर्ण झाल्याचं पाहायला मिळते आहे. यस, इनसाइड एज फटका चुकतो आहे. विशाल यष्टीरक्षक याच्या हातामध्ये मात्र चेंडू स्थिरावला जात असताना पाहायला मिळतो आहे. कमालीचं आयोजन नियोजन. पांडवास 11 प्रीमियर लीग 2025 सलग 5वं वर्ष आणि 5व्या वर्षामध्ये या ठिकाणी ही चांगली कामगिरी आपल्याला लगातार पाहायला मिळते आहे. कारण प्रत्येक वर्षी आणि वर्षी चांगलं आयोजन नियोजन इकडे पाहायला मिळते आहे आणि चांगले चांगले संघ सहभागी होतात. यावेळेला मात्र कॅच आउट आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच नक्कीच तर नक्कीच जबरदस्त खेळी साकारून टक्का आउटला येत असताना पाहायला मिळतो आहे. करण रावरे धावसंख्या बोर्डावर आपल्याला पाहायला मिळते आहे. 50 ऑन द बोर्ड. तर त्याची जागा घेण्यासाठी गेलेला आहे विनीत.
यस सर. नक्कीच सुपला शॉट मारा. वनवी सरांकडून 500 रुपये घ्या. नक्कीच सुपला सुपळा शॉट दाखवा आणि 500 रुपये घ्या. नक्कीच यावेळेला मात्र मयूर तामोरे डकआउट रनआउटच्या माध्यमातून येत आहेत. वर 5151 लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू एक वाईडचा इशारा येतो आहे. दिनेश तर नक्कीच 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. धावसंख्या 52 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. यावेळेला काय चांगला फटका साकारण्याचा प्रयत्न आहे लॉंग ऑन कडे. घरेलू मैदानावर या ठिकाणी पाहूया एक शेवटचा चेंडू घेऊन येतो आहे. हेलिकॉप्टर सजवण्याचा प्रयत्न आहे आणि लॉंग ऑनला चेंडू जातो आहे. एक धाव पूर्ण दुहेरीची मागणी आहे. 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहे. तिसरीची मागणी आहे आणि यस 2च धावा आहेत.
पहिला चेंडू घेऊन येतो आहे मयूर तामोरी. जितेंद्र वाडान ऑन स्ट्राईक टॅप केला जातो पॉईंटकडे, डिक्लर झोनकडे जाईल चेंडू, गलीकडे वळण केला आणि एकेरी धाव खातं उघडलं जात असताना पाहायला मिळते आहे. 59 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग मात्र सुरू आहे. तर नक्कीच पॉवर प्ले 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. डीपमध्ये आपल्याला मिड विकेट आणि डीप कव्हर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. मयूर तामोरी यांचा पुढचा चेंडू घेऊन येत आहेत, पाहूया. यावेळेला मात्र खेळलं जात आहे, लॉंग ऑनला जागा खुल्ली आहे, घेतोय चौकार आहे. जितेंद्र वाडान आणि अनिकेत यांची ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. दरम्यान 2 चेंडू आणि 6 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळते आहेत. याच मान सन्मानित केलं जातं आहे. सुंदरशे चेंडूला जितेंद्र वाडान यांच्याकडून बघितलं, कारण एक चांगला फिरकीचा नाद देणारा जादोई गोलंदाज मयूर तामोरे इकडे गोलंदाजी साकारत असताना तर नक्कीच छेडखानी कधी करायची हे त्यांना चांगलं अवगत आहे. चांगला दांडगा अनुभव आहे फलंदाजीचा, कारण उत्कृष्ट ऑलराऊंडर्स म्हणून पांडवाज 11 मध्ये कार्यरत असताना पाहायला मिळते आहेत. फलंदाजीची धुरा यावेळेला त्यांच्याकडे आहे. यावेळेला असा हलकीशी दिशा दिली डिक्लेअर झोनकडे, एकेरी धाव. तर नक्की हे एकेरीचं कौशल्य देखील दाखवलं जातं आहे. कधी आक्रमकता आणायची, कधी सातत्यता ठेवायची एकेरी दुहेरीच्या माध्यमातून, हे मात्र चांगलं अवगत आहे जितेंद्र वाडान यांना आणि तेच कौशल्य ते साकारून देत असताना पाहायला मिळत आहेत. तर अनिकेत याला मात्र यावेळेला स्ट्राईक आलेली आहे, पाहूया. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं आहे. डीप कव्हरला शॉर्टमध्ये आणि एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये कव्हर तब्दील केलं गेलेलं आपल्याला इकडे पाहायला मिळतं आहे. या षटकाचा पुढचा चेंडू यावेळेला मात्र हलकासा कट डिक्लेअर झोनकडे जातो आहे चेंडू, एकेरी धाव येते आहे. पुन्हा एकदा षटक मात्र संपते. 5 चेंडू आपल्याला झालेले पाहायला मिळत आहेत. तर धावसंख्या हळूवार पद्धतीने 8 पर्यंत पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला चौकाराचा फटका मात्र पाहायला मिळाला जितेंद्र वाडान यांच्या फळीतून. नक्कीच तनाशीचे माजी सरपंच देखील आहेत आणि पांडवाचे उपाध्यक्ष. तर यावेळेला आपल्या संघाला मात्र घेऊन फिनालेमध्ये खेळताना उद्दिष्टांच्या सिद्धतेसाठी कामगिरी. सुंदर चेंडू या ठिकाणी आला, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि पहिल्या षटकाची समाप्ती ते आहे. नक्कीच रणनीती मात्र मयूर तामोर यांच्याकडून बदललेली पाहायला मिळते आहे. नक्कीच खूप ज्या वेळेला 5 षटकांचे सामने असतात वेगळी रणनीती असते, 4 षटकांचे सामने असतात वेगळी रणनीती असते. चेतनजीत यांचं व्यासपीठावर आगमन होते आहे, आला का? स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम चेतनजी धानमेर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पांडवाज 11 प्रीमियर लीग 2025 मध्ये. तर दुसरे षटक घेऊन येतो आहे गोलंदाज यावेळेला विनीत. राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच एका बाजूला आपण बघता आहेत यूट्यूब लाईव्ह ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण पांडवाज प्रीमियर लीगची ही टुर्नामेंट. तर DJ गिरीश आपल्याला चांगली सुमधुर संगीताची साथ देताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला चांगला चेंडू आला, शॉट दिला जातोय, कव्हरला टिपला जातोय, अनिकेत याच्याकडे जे
बघतो आहे. पाहूया सिद्धांत काय खेळ रंगवेल. 59 धावांचं लक्ष्य आहे. आपलं योगदान काय देईल या ठिकाणी आणि गरज आहे चांगल्या योगदानाची. एका बाजूला जर आपण बघितलं तर सुद्धा डकआउटमध्ये चांगले चांगले फलंदाज अजून सुद्धा पांडवाज 11चे स्थिर बसलेले आहेत. तर एक चांगला हार्ड हिटर फलंदाज मात्र इंटायर होताना पाहायला मिळतो आहे सिद्धांत. तर गोलंदाज विनीत यांची सुंदर गोलंदाजी देखील या टुर्नामेंटमधून साकारलेली आपल्याला पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रामध्ये एक विकेटची हॅड्रिक देखील त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून मिळवून घेतलेली पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू सिद्धांत यांच्यासाठी यावेळेला यारकर, परंतु दिशा दिली झाली आहे. एक्स्ट्रा कव्हरला येतो आहे चौकार. कमॉन काय कामगिरी करता आहेत. एक चांगल्या पद्धतीने पारितोषिक जाहीर झाल्या आपल्यासाठी. नक्कीच संघाला विजय प्राप्त करून देण्याचं कौशल्य आपल्याकडे देखील आहे. परंतु यावेळेला मात्र विनीत यांचा सुंदर चेंडू निर्धाव चेंडू घेऊन येत असताना पाहायला मिळतो आहे. तर चेंडू झालेले आहेत 3. यावेळेला फटका सजवण्याचा प्रयत्न आहे. डिक्लर झोनकडे जातो आहे आणि नक्कीच एकेरी धाव आपल्याला डिक्लरच्या माध्यमातून येते आहे. तर एकेरी फटक्याचं साजरीकरण मात्र नक्कीच ज्या वेळेला पॉवर प्ले संपेल त्यावेळेला चुरस मात्र कुठे ना कुठेतरी भरलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण आक्रमकतेचा नंतरच येणार आहे. नक्कीच जितेंद्र वाडान यांना आपण बघता जेवढा संयम बाळगता येणार तेवढं ते बाळगता आहेत आणि नंतर मात्र आक्रमकता दाखवतील. कारण आता वेळ अजून त्यांना माहिती आलेली नाही आहे. ज्या वेळ येईल तेव्हा मात्र करिश्मा दाखवून द्यायचा आहे. चांगला नजराना प्रेक्षकांना साकारून द्यायचा आहे. यावेळेला मात्र फटका चुकतो आहे आणि पॉइंटला झेल येतो आहे. गडी येतो आहे डकआउटला. कमॉन डीजे. मग फलंदाज यावेळेला एंटायर होतो आहे. तर नक्कीच संयमाचा बांध मात्र फुटला नाही. एक टेक्निकल शॉट पॉइंटला मात्र फटका चुकला आणि झेल टिपला जात असताना पाहायला मिळतो आहे. गडी मात्र डकआउटला जितेंद्र वाढांच्या रूपाने झटका मिळतो आहे. तो म्हणजे यावेळेला पांडवाज 11 संघाला. तर विनीत मात्र नक्कीच बंटी 11 ओसार संघाला मात्र एक गडी मिळवून देत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू मात्र साकारला जात असताना पाहायला मिळतो आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 पाहायला मिळते आहे. घेऊया एक सुंदरसा डीजेवाला ब्रेक. तर 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. तिसरं षटक पुन्हाच एकदा मयूर तांबोरे यांच्या हातामध्ये आहे. पाहूया त्यांच्या माध्यमातून यावेळेला मात्र गोलंदाजीची काय धुरा सांभाळली जाईल. नक्कीच सुंदरसा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेला मात्र बचावले जाताना पाहायला मिळतं आहेत. काय स्टंपिंग दाखवल्या नजराना करण रावरे ॲज अ बँडेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. टेनिस क्रिकेट विश्व एक चांगलं काम आणि चांगल्या कामाच्या जोरावर आउटडोअर क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळत असते त्यांच्याकडून. यावेळेला मात्र एका सुंदरसा चेंडू फसवा जातो आहे आणि बॅटच्या माध्यमातून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे डिक्लर झोनकडून. तर
धावसंख्या 1च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे 14 1 for 14 ऑन द बोर्ड. पाहूया 14 धावांचा पुढचा चेंडू घेऊन येतोय मयूर. पुन्हा एकदा पाहूया धीरज ऑन स्ट्राईक आहे. काय वेगळा खेळ दाखवेल का, परंतु नाही. आणि यावेळेला मात्र बॅटला लागून डिक्लर झोनकडे चेंडू जात असताना पाहायला मिळतो आहे. एकेरी धाव येते आहे. तर हळूवार पद्धतीने धावसंख्या नक्कीच फिनाले आहे, शांतता आहे पाहायला मिळते आहे. जो जोश आणि जो जल्लोष असतो तो मात्र नाही दिसत आहे. प्रेक्षक मात्र वाट बघतात एखाद्या फटक्या चांगल्याचं, परंतु निशांत याच्यासाठी देखील एक पारितोषिक लागलं गेलेलं आहे सिद्धांत याच्यासाठी, परंतु अजूनपर्यंत त्याची फळी देखील ओपन होत नाहीये. एका बाजूला धीरज प्रयत्न करतोय परंतु ती संधी मिळत नाहीये. तिसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. 5 षटकाचा सामना आहे, मोठं उद्दिष्ट गाठायचं आहे आणि 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 16वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. तर दरम्यान एकच 2 गडी बाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहेत. पुढचा चेंडू यावेळेला स्टेट ड्राईव्हला खेळला जातोय. सुरक्षित रक्षणाचा नजराणा आकाश यांच्याकडून केला जात असताना पाहायला मिळत आहे. नक्कीच सुंदरसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. बिलकुल आणि शांतताच पाहायला मिळते आहे. खेळातला रंग हवा आहे तो प्रेक्षकांना मिळत नाहीये, कारण भेदक गोलंदाजीचा मारा केला जात असताना पाहायला मिळते आहे. सुंदर गोलंदाजी यावेळेला बंटी पाटील 11 उसार संघाकडून होत असताना पाहायला मिळते आहे. तर एका बाजूला फलंदाजीचा जोश भरला जाईल का. शेवटचा चेंडू या षटकातला उंच टोला दिला जातो आहे, केला जातो आहे. षट तर पाहूया फक्त आणि फक्त 12 चेंडू आहेत. 12 चेंडू 36 धावा, सरासरी 18 गाठावी लागेल. नक्कीच वेग वाढवावा लागेल, उमेद जागी करावी लागेल. सांगितलं जात आहे कामगिरीला लागा आणि शिखर सर करून दाखवा. यावेळेला मात्र शॉटला खेळला जातो आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा देखील येतो आहे आणि एकेरी धाव मात्र मिळते आहे. सांगितलं जात आहे परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पर बोलते हैं और वही लोग रहते हैं हमेशा खामोश जमाने में जिनके हुनर बोलते हैं. नक्कीच आपण बघता है खामोश है धीरज वाड़ान, लेकिन तहलका और तूफान कब लेके आएगा मैदान के बीच पता नहीं चलेगा. इस वक्त बेहतरीन शॉट, लेकिन पकड़ता है कैच. दिए थे 3 विकेट लिए थे. खूबसूरत गेंदबाजी दिखाई दी यहाँ पे. तो बिल्कुल बहुत ही बढ़िया गेंद आकाश, खूबसूरत गेंदबाजी साकारते हुए नजर आ रहे हैं. नज़ारा बेहतर है और रोमांचित तो मैच नहीं बनेगा शायद से, क्योंकि जिस तरीके से गेंदबाजी पूरी तरीके से निगेटिव गेंदबाजी आ रही है, बल्लेबाजों को रोका जा रहा है और इस माध्यम से कोई मौका दिखेगा. एक हार्ड हिटर बल्लेबाजी, यहाँ पे उठाया बल्ला, लगाया छक्का.
बार बार अगर जीत चाहते हैं पांडवाज। देखते हैं इस वक्त खराब गेंद आई, वाइट का इशारा। बिल्कुल तब्दीली आई है एक से, अभी भी 28 की दरकार है। बिल्कुल देखते हैं 28 की दरकार, 8 गेंदे 28 की दरकार अभी भी शेष है। देखते हैं बल्लेबाज थोड़ा सा मूड में आया हुआ है, लेकिन गेंद कहाँ फिसल के चली गई पता नहीं चला। दास्तानों में कैद कर चुके करण रावरे। बिल्कुल डॉट गेंदे फिर एक बार खूबसूरत खूबसूरत गेंदबाजी के साथ साथ बंटी पाटिल 11 उसार टीम यहाँ पे पहले तो बल्लेबाजी आई तो बल्लेबाजी से खूबसूरत नज़ारे के शॉट में तब्दीली दिखाई। पहले ओवर से ही मयूर तामोरे, करण रावरे और काफ़ी अच्छा योगदान दिया गया यहाँ पे। इस वक्त देखिए स्टेट ड्राइव में खेला जा रहा है, बिल्कुल हल्के से एक में तब्दीली की जाएगी। तो बढ़िया बढ़िया नज़ारे दिखाए थे बल्लेबाजों ने और 58 रन पूरे कर लिए थे। तो जहाँ तक का सवाल है, अभी उद्दिष्ट है 59 रनों का, वहाँ तक पहुँचना बड़े शॉट से तब्दीली करना पड़ेगा। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 32, 3-2-32 ऑन द बोर्ड। 6 बॉल 27 की दरकार, 6 गेंदे 27 की दरकार। बिग हिट, बिग हिट, और मैं चाहूंगा बिग हिटर तो नॉन स्ट्राइक पे खड़ा है। गेंदबाज विघ्नेश है, क्या नजारा दिखाएंगे? स्वप्निल एक छक्के की सहायता से है, बिग हिट का नजारा लाएंगे क्या? वो फिनाले का नजारा चाहेगी दर्शक, होगा नजारा। लेकिन इस वक्त में पकड़ा कैच, कमान डीजे। में आदिवासी समाज की ओर से संघर्ष चिंचनी की टीम फिनाले में पहुंची थी और विशाल जना थे फाइनल ओवर में। फाइनल बल्लेबाजी साकारी थी, दागटीडानी टीम की ओर से खेल रहे थे और जीत हासिल करके दी थी संघर्ष चिंचनी। तो आज वही फिर एक बार दौर चला आएगा क्या? 5 गेंदे शेष है, 29 की 27 की दरकार शेष है। देखते हैं ये 5 गेंदे 27 रन लेके आ सकते हैं क्या? लेफ्ट हैंड बल्लेबाज इस वक्त मैदान में मनमीत, मनमीत छक्का लगाओ 100 रुपया पाओ संदीप कलांगड़ा की ओर से। प्रयास तो किया गया था, लेकिन यहाँ पे देखिए कॉल में मिस कॉल, यस नो यस नो में आपका रन आउट के माध्यम से विकेट का तरीके से। लेकिन अभी भी कुछ बातें हो सकती है ना, किसी में भी नहीं होता। तो एक दिन बिल्कुल खास बात है, अजय देवगन को उनकी पत्नी काजोल ने पूछा था कि इस मैच में कौन जीत सकता है, तो अजय देवगन ने कहा था जब तक आखिरी गेंद नहीं आएगी जीत किसकी होगी कहा नहीं जा सकता है। बिल्कुल नज़ारा खास रहता है। ये क्रिकेट का मैदान है और क्रिकेट के मैच में कब बाजी किधर पलटेगी कुछ कहा नहीं जा सकता। लेकिन अभी शेष गेंदे शेष है, 3 गेंदे शेष है। एक शॉट खेलने का प्रयास, लेकिन बिल्कुल नो मैन प्लेस में लँडिंग। अलंकार मंडपवाले अलंकार आपण कुठे असतील तर लवकरात लवकर यायचं आहे। संदेश चौधरी आपल्याला आमंत्रित करत आहेत, लवकरात लवकर या अलंकार चौधरी। फिर एक बार बेहतरीन गेंदबाजी, विघ्नहर्ता विघ्नेश, खूबसूरत गेंदबाजी। इस वक्त जिम्मेदारियां पूरी निभाते हुए
और यहाँ पे फिर एक बार डॉट वाइट का इशारा आता हुआ, खराब गेंद। यस, विघ्नहर्ता विघ्नेश गन्या के नाम से भी पुकारा जाता है इन्हें, तो देखते हैं। लेकिन आखिरी पल, आखिरी